शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची देवळा तालुक्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांना भेट. शेतकरी हिताच्या प्रश्नावर तातडीने कारवाईची मागणी. दिनांक 13 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली देवळा तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांसंदर्भात तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे 24 तासांच्या आत मिळावेत. कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बँकांकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा. खरीप हंगामासाठी शासनाकडे उपलब्ध असलेला युरिया खताचा बफर साठा तात्काळ शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री मिलिंद कुलकर्णी यांची भेट घेऊन कांदा व्यापारातील आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधून देवळा तालुक्यात 2 खासगी व 2 शासकीय अशा 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी विक्री सुरू करून बाजार समित्यांच्या नियमानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या कांद्याचे पैसे 24 तासांच्या आत मिळणे बंधनकारक आहे. मात्र व्यापाऱ्यांना बँकांकडून आवश्यक ते भांडवल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा देयके उशिरा मिळतात. त्यामुळे काही व्यापारी लिलावात सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. स्पर्धा कमी होती आणि त्यांचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित बँकांची तातडीने बैठक घेऊन व्यापाऱ्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर तालुका कृषी अधिकारी श्री सीताराम पाखरे यांची भेट घेऊन खरीप हंगाम 2026-27 साठी शासनाकडे उपलब्ध असलेला युरिया खताचा बफर साठा तातडीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री देवकर यांची भेट घेऊन सहकारी संस्थामार्फत खतांचा पुरेसा व सुरळीत पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष श्री जयदीप भदाणे, नाशिक जिल्हा समन्वयक श्री भगवान जाधव, देवळा तालुका अध्यक्ष श्री देवेंद्र निकम, देवळा तालुका युवा अध्यक्ष श्री चेतन गुंजाळ, देवळा तालुका कार्याध्यक्ष श्री अनुप शेवाळे, श्री हेमंत शिंदे, श्री ज्ञानेश्वर बच्छाव, श्री किसन कापडी, श्री बापू मगर, दादाजी पवार, ज्ञानेश्वर ठाकरे, सोमनाथ ठाकरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. वृत्त संकलन देवळा न्यूज, देवळा.